Hello student, last lecture we have studied primary key type of keys and database design. So the next point is normalization. Dr. E.F. Codd proposed the normalization as an integrity part of the relational model. Normalization is a database designing techniques which is used to organize the tables in such a manner that it should be reduce the redundancy and the dependency of the data. It's divide the large table to the smaller tables and link these smaller tables using their relationship. Normalization is a multi-step process. It creates smaller tables from larger table. नॉर्मलायझेशन मध्ये काय केलं जातं की रिडंडन्सी आहे ती रिमूव्ह केली जाते आणि जे मोठं टेबल असेल त्याला स्मॉलर पार्टमध्ये डिव्हिजन केलं जातं. सो normalization is a very important concept of the database. So let's start with the normalization. So what is normalization? It is a technique to remove or reduce the redundancy from the table. So there are two types of redundancies. First is row level redundancy and second is column level redundancy. So starts with row level redundancy. Row level redundancy साठी काय आपण एक एक्झाम्पल घेतलाय. हियर द टेबल, यामध्ये SID, SNAME, एज हा डेटा आहे आणि यामध्ये प्रत्येक रो मध्ये डेटा इन्सर्ट केलेला आहे. सो व्हॉट इज रो लेवल रिडंडन्सी? यामध्ये बघा फर्स्ट जो रो आहे अँड थर्ड जो रो आहे तो एक्झॅक्टली सेम आहे. त्याच्यामधला जो डेटा आहे तो एक्झॅक्टली सेम आहे, काही चेंज नाही. दॅट इज कॉल्ड ॲज रो लेवल रिडंडन्सी. सो रो लेवल रिडंडन्सी रिमूव्ह करण्यासाठी आपल्याकडे एक सोपी सोल्युशन आहे, ते म्हणजे वी कॅन अप्लाय द प्रायमरी की ऑफ दॅट. प्रायमरी की म्हणजे काय? प्रायमरी काय युनिकली आयडेंटिफायर आहे आणि तो नॉट नल आहे. सो युनिक आहे अँड नॉट नल आहे. म्हणजे काय की आपण SID ला प्रायमरी की अप्लाय केली तर काय होऊन जाईल की तुमचा SID आहे तो युनिक एंटर करून घेतला जाणार अँड नॉट नल तो अलाव नाही करणार. सो त्याच्यामुळे काय होणार की रो लेवल जी रिडंडन्सी आहे आपली ती पूर्णपणे सॉल्व्ह होऊन जाईल. सो द नेक्स्ट पॉइंट इज कॉलम लेवल रिडंडन्सी. आता आपण इथे बघितलं की नंबर ऑफ रोज सेम असू शकतात, मग ती काय झाली रो लेवल रिडंडन्सी. मग कॉलम लेवल मध्ये काय की कॉलम्स, यामध्ये तुम्ही एक्झाम्पल मध्ये बघू शकता. एक्झाम्पल आहे SID आहे, त्यामध्ये SNAME आहे, CID, CNAME, FID, FNAME अँड सॅलरी. हा काय आहे? एक पर्टिक्युलर कॉलेजचा सपोज डेटा, युनिव्हर्सिटीचा डेटाबेस आहे. सो यामध्ये रो लेवलमध्ये काय होत होतं की रो रिपीट होत होते. सो कॉलम लेवल रिडंडन्सीमध्ये काय की कॉलम्स, इथे CID, CNAME, FID हे काय नंबर ऑफ कॉलम्स आहेत ते रिपीट झालेले आहेत. बघा 1, 2 अँड 3 हे 3 जे कॉलम आहेत ते एक्झॅक्टली सेम आहेत. कॉलम सेम्स आहेत, इथे रो सेम नाही आहेत. सो दॅट इज कॉल्ड ॲज कॉलम लेवल रिडंडन्सी. सो जसं आपण रो लेवल रिडंडन्सी रिमूव्ह केली तर त्याप्रमाणे आपण कॉलम लेवल रिडंडन्सी रिमूव्ह करू शकतो युझिंग नॉर्मलायझेशन. सो त्यामध्ये काही प्रॉब्लेम्स आहेत रो लेवल कॉलम लेवल रिडंडन्सी मध्ये. त्यामध्ये येतात की इन्सर्शन एनोमली येते, एक डिलिशन एनोमली येते अँड अपडेशन एनोमली येते. बघा इन्सर्शन एनोमली, सेकंड इज डिलिशन एनोमली, and third is updation. Anomaly. सो हे 3 टाइप्सचे अनोमली झालेत. अनोमली इज व्हॉट? द प्रॉब्लेम, अशी प्रॉब्लेम जी स्पेशल ओकेजनला ऑकर होते. सो इट इज कॉल्ड ॲज अनोमली. अनोमली म्हणजे तुम्हाला समजलं असेल, अनोमली म्हणजे काय? एखाद्या वेळी स्पेशल ओकेजनला एखादा प्रॉब्लेम क्रिएट होणे म्हणजे त्याला अनोमली असं म्हणतात. मग जेव्हा डेटा आपण डेटाबेसमध्ये इन्सर्ट करत असतो त्यावेळी काही प्रॉब्लेम्स क्रिएट होतात. सो दॅट इज कॉल्ड ॲज अनोमली. सो आपण 1 बाय 1 अनोमलीज चेक बघूया. फर्स्ट आपण घेऊया इन्सर्शन अनोमली. इन्सर्शन अनोमली म्हणजे काय? आता सपोज तुम्हाला हा जो तुमचा डेटाबेस आहे त्यामध्ये तुम्हाला एक ऍडिशनल ऍड करायचा आहे. सपोज तुम्हाला त्याचा SID आहे 5. ठीक आहे, तुम्ही ऍड करताय, नॉर्मली ऍड होऊन जाईल, इन्सर्ट होऊन जाईल डेटा. मग त्याला आता आपण SNAME देऊया. SNAME सपोज अमित. ठीक आहे,
अशा प्रकारे तुम्ही त्याचा डेटा ऍड करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. बट इन्सर्शन अनॉमली काय की स्पेशल ओकेजनला ऑकर्ड होते. सपोज आता तुम्हाला युनिव्हर्सिटीने किंवा कॉलेजने एखादा नवीन प्रोग्राम, एखादा नवीन कोर्स किंवा नवीन काहीतरी इंट्रोड्यूस केलाय. सपोज त्याचा CID आहे C10. सो मग तुम्ही जो डेटा इन्सर्ट करणार C10 तुम्ही इन्सर्ट करणार. बट C10 तुम्ही तेव्हाच इन्सर्ट करू शकता जेव्हा तुमच्या त्या पर्टिक्युलर कोर्सला एखादा स्टुडंट एनरोल असेल तेव्हा. आपण इथे काय केलंय की फक्त कोर्स इंट्रोड्यूस केलाय नवीन, त्याच्यासाठी मुलं किंवा जे स्टुडंट्स आहेत ते एनरोल झालेत असं आहे का, नाही. सो मग तुम्ही जर C10 हा तुमचा नवीन कोर्स आहे तो तुम्ही इन्क्लूड केलाय, इन्सर्ट केलाय, त्याचा बाकीचा जो डेटा आहे, सपोज CID हा कोर्स आहे, C10 आहे कोर्स ID अँड कोर्स आहे MBBS. हा नवीन कोर्स इन्क्लूड केलाय, बट त्या कोर्सला पर्टिक्युलर स्टुडंट्स अप्लाय म्हणजे एनरोल आहेत का, नाही. मग तुम्ही हा कोर्स आहे तो डायरेक्टली इन्सर्ट नाही करू शकत, बिकॉज त्याला तुम्ही SID देणं गरजेचं आहे. त्याला स्टुडंट एनरोलच झाला नाहीये, मग तुम्ही तो डायरेक्टली इन्सर्ट नाही करू शकत. न्यू जो तुमचा कोर्स आहे तो तुम्ही तुमच्या डेटाबेसमध्ये डायरेक्टली इन्सर्ट नाही करू शकत, कारण इथे SID तुमचा प्रायमरी की आहे, PK आहे प्रायमरी की. सो त्याला तुम्हाला व्हॅल्यू तर द्यावी लागणार, नॉट नल तर होऊ शकत नाही. सपोज तुम्ही इथे एखादं सिम्बॉल, स्पेशल सिम्बॉल किंवा कॅरेक्टर दिलं आणि असं डेटाबेसमध्ये इन्सर्ट केलं, तर हा जो डेटा आहे तो पुढे जाऊन तुम्हाला प्रॉब्लेम देऊ शकतो. आता प्रॉब्लेम नाही देणार, आता इन्सर्ट पण होऊन घेऊ शकेल, बट पुढे जाऊन तुम्हाला सर्चिंगला प्रॉब्लेम येऊ शकतो. सो मग इन्सर्शन अनॉमली कधी क्रिएट होते ही बघा आता झाली, ती म्हणजे C10 हा आपला नवीन कोर्स आपण हे केलंय तो आपल्याला ऍड करायचा आहे. मग त्यावेळी आपल्याला त्याच्यासाठी जर स्टुडंटच एनरोल नाहीये तर तो नवीन कोर्स तुमचा इन्क्लूड होऊ शकतो का, नाही होऊ शकत. सो दॅट इज कॉल्ड ॲज इन्सर्शन अनॉमली. इन्सर्शन अनॉमली तुम्हाला क्लिअर झालं असेल. देन नेक्स्ट इज डिलिशन अनॉमली. ठीक आहे, लेट्स कन्सिडर तुम्हाला सांगितलंय की पर्टिक्युलर नंबर आहे. सपोज तुम्हाला रोल नंबर 1 जो आहे SID 1 आहे तो जो डेटा आहे तो रिमूव्ह करायचा आहे. ठीक आहे, सो नॉर्मल क्वेरी आहे डिलीट फ्रॉम टेबल नेम स्टुडंट वेअर SID इज इक्वल टू 1. ही क्वेरी आपण अप्लाय केली, त्यामुळे काय होणार की तुमचा जो हा डेटा आहे तो रिमूव्ह होणार, कम्प्लिटली रिमूव्ह होणार. ठीक आहे. अँड द नेक्स्ट इज तुम्हाला पुन्हा एक डिलिशन क्वेरी सांगितली, नॉर्मल आहे. तुम्ही डिलिशन क्वेरी अप्लाय केली आहे, तुमचा SID 1 असणारा जो डेटा आहे तो कम्प्लिटली तुमच्या डेटाबेसमधून रिमूव्ह होऊन जाईल. इथे काहीच प्रॉब्लेम नाही आला. पण सपोज आता पुन्हा तुम्हाला दुसरी क्वेरी सांगितली की SID 2 ज्याचा नंबर आहे त्याचा पण डेटा आहे तो रिमूव्ह करायचा. मग सेम क्वेरी येणार, फक्त SID चेंज होणार, SID 2. सो हा पण डेटा तुमच्या डेटाबेसमधून कम्प्लिटली रिमूव्ह झाला. पण आता काय झालं की SID 2 जो आहे तो जो पर्टिक्युलर कोर्स करत होता C2, ते तुम्ही बघू शकता हा डेटा कम्प्लिटली तुमच्या डेटाबेसमधून रिमूव्ह झाला. बट पर्टिक्युलर तो जो कोर्स आहे, जो रोल नंबर 2 SID 2 आहे, तो माणूस जो कोर्स करत होता तो जो कोर्स आहे आणि त्याला जी शिकवणारी फॅकल्टी आहे त्याचा डेटा पण त्याच्यासोबत रिमूव्ह झाला. सो हा काय झाला की डिलिशन अनॉमली क्रिएट झाली. म्हणजे काय, तुम्हाला तुमचं फक्त स्टुडंटचा डेटा रिमूव्ह करायचा होता, पण त्याच्याबरोबर तुम्ही काय केलं की तुमचा म्हणजे कोर्स ID पण त्याचा रिमूव्ह झाला अँड पर्टिक्युलर ती फॅकल्टी जी त्या कोर्सला शिकवत होती ती पण त्याच्याबरोबर रिमूव्ह झाली. त्याच्यामुळे काय झालं की आपल्याला, आणि ती फॅकल्टी त्याच स्टुडंटला शिकवत असल्यामुळे काय झालं की पुन्हा तो रिपीटेड डेटा आपल्याला आपल्या डेटाबेसमध्ये मिळणं पॉसिबल नाही, बिकॉज तो कम्प्लिटली रिमूव्ह झालेला आहे तुमच्या डेटाबेसमधून. मग ही काय झाली, ही झालं डिलिशन अनॉमली. ठीक आहे, डिलिशन अनॉमली तुम्हाला समजलं असेल. देन नेक्स्ट पॉइंट इज अपडेशन अनॉमली. अपडेशन मध्ये काय केलं जातं, सपोज तुम्हाला पर्टिक्युलर अपडेट डेटा जो आहे तो अपडेट करायचा आहे, त्यावेळी जेव्हा प्रॉब्लेम्स क्रिएट होतात त्याला अपडेशन अनॉमली बोलतात. अपडेशन अनॉमली मध्ये आपण बघूया. सपोज एक्झाम्पल घ्या, हा जो SID 4 आहे त्या पर्सनचं तुम्हाला नाव चेंज करायचंय. मी इथे नाव अमृत टाकलंय, तुम्हाला अमृत राज जर नाव करायचं असेल तर काय करणार, अपडेट SID to set S name
अमृत इज इक्वल टू अमृत राज. ठीक आहे. नॉर्मल क्वेरी अपडेशनची क्वेरी फायर होणार आणि तुमचं जे हे अमृत नाव आहे तिथे चेंज होऊन अमृत राज क्रिएट होणार. ठीक आहे. नो प्रॉब्लेम, काही प्रॉब्लेम नाही झाला अपडेशनचा. बट तुम्हाला सपोज आता इथे बघा F1 हा जो ही जी फॅकल्टी आहे त्याची सॅलरी तुम्हाला चेंज करायची आहे. 3,000 चेंज होऊन 4,000 करायची आहे तुम्हाला. ठीक आहे. मग क्वेरी कशी फायर होणार? चेंज सेम अपडेट सॅलरी फ्रॉम SID. तिथे SID नाही घेणार, FID घेणार, कारण आपल्याला फॅकल्टीची सॅलरी चेंज करायची आहे. सो FID वेअर 1 इज इक्वल टू अँड 3,000 टू 4,000. सो मग ही क्वेरी फायर झाल्यानंतर काय होणार की नंबर ऑफ जेवढे F1 आहेत, F1 जी FID F1 ज्यांची आहे त्यांची सगळ्यांची जी सॅलरी आहे 3,000 त्यांची 4,000 होऊन जाईल. पण आपल्याला काय करायचं आहे की इथे काय झालं की तुमचा डेटा रिपीट असल्यामुळे काय आलं की जेवढे नंबर तुमच्या डेटाबेसमध्ये जेवढे F1 फॅकल्टीज आहेत त्या सगळ्यांचा डेटा तुमची सॅलरी आहे ती चेंज होते. आपल्याला फक्त एकाची चेंज करायची होती. बट आपण इथे काय झालं अपडेशन अनोमलीज आल्यामुळे जेवढे नंबर ऑफ F1s होते त्या सगळ्यांची सॅलरी जी काय आहे ती ऑटोमॅटिकली चेंज झाली आहे. सो हे काय झालं की अपडेशन अनोमली झालं. अशा प्रकारे तुम्हाला तिन्ही अनोमलीज समजल्या असतील. फर्स्ट इज इन्सर्शन अनोमली, सेकंड इज डिलिशन अनोमलीज अँड थर्ड इज अपडेशन अनोमली. सो त्याच्यासाठी नॉर्मलायझेशनमध्ये काय केलं जातं मगाशी म्हटल्याप्रमाणे की नॉर्मलायझेशन काय करतं की वन जो डेटा आहे तुमचे जो टेबल आहे जे मोठं टेबल आहे ते शॉर्ट टेबल्समध्ये म्हणजे सॉर्टन करतं आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये अपडेशन करतं. सो आपण ह्याच्यावरती जर आपण नॉर्मलायझेशन अप्लाय करायचं झालं तर तुम्ही नंबर ऑफ टेबल्स बनवू शकता. सपोज एक टेबल बनवलं SID अँड S नेम, हे एक तुमचं टेबल झालं. सेकंड टेबल तुम्ही बनवू शकता CID C नेम, हे तुमचं सेकंड टेबल झालं. अँड थर्ड टेबल इज FID F नेम अँड सॅलरी. मग नॉर्मलायझेशन मध्ये काय केला, हा जो एक मोठा टेबल आपण बनवला होता त्याचं स्प्लिट अप केला आणि त्याच्या स्मॉल नंबर ऑफ टेबल्स मध्ये क्रिएशन केलं. मग असं जर टेबल आपण क्रिएट केलं मग त्याच्यामुळे काय होणार की सपोज तुम्हाला इथे मगाशी बघितल्याप्रमाणे तुम्हाला रोल नंबर 2चा जो SID 2चा जो डेटा आहे तो रिमूव्ह करायचा स्टुडंटचा, डायरेक्टली जाऊन तुम्ही इथून तो डेटा रिमूव्ह करू शकता. सपोज तुम्हाला नवीन कोर्स इन्क्लूड करायचा आहे CID मध्ये, तुम्ही नवीन कोर्स डायरेक्टली ऍड करू शकता. सपोज तुम्हाला इथे आता सॅलरी अपडेट करायची आहे, फक्त F1 फॅकल्टीची सॅलरी अपडेट करायची आहे, इथे त्या पर्टिक्युलर फॅकल्टीची सॅलरी तुम्ही अपडेट करू शकता. अशा प्रकारे काय केलं जातं की नॉर्मलायझेशन थ्रू जे मोठं टेबल होतं ते स्प्लिट अप करून त्याच्यामधला जो डेटा आहे तो अपडेट केला जातो अँड चेंज केला जातो. त्याच्यामुळे काय होतं की रिडंडन्सी आणि डुप्लिकेसी जी टेबलमध्ये क्रिएट झालेली असते ती रिमूव्ह होते आणि डेटाबेसमध्ये त्याचा पुढे जाऊन काही प्रॉब्लेम होत नाही. सो हा नॉर्मलायझेशन तुम्हाला कळलं असेल. काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही डायरेक्टली मेसेज करून विचारू शकता. थँक्यू.